नागपूरच्या दत्त मंदिरात शिरले पुराचे पाणी, भाविकांची गैरसोय। कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला आलेल्या जोरदार पुरामुळे औदुंबर येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र दत्त मंदिराच्या सभामंडपात पाणी शिरले आहे। आज पहाटेपासूनच मंदिर परिसर जलमय झाल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली। गुरुवार दुपारपासूनच औदुंबर येथील दत्त मंदिर परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती। सध्या पाणी मंदिराच्या फरशीपर्यंत आले असले तरी अनेक तरुणी आणि कुटुंबीय या पाण्यात सेल्फी काढण्यात मग्न असल्याचे चित्र दिसत होते। सद्यस्थितीत मंदिर भक्तांसाठी खुले असले तरी पाण्याची पातळी आणखी 2 फूट वाढल्यास मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे। पूर परिस्थितीमुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। श्री दत्त सेवाभावी मंडळ तसेच मंदिर प्रशासन आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून पूर ओसरत नाही तोपर्यंत धार्मिक कार्यक्रम व दर्शन मर्यादित ठेवण्यात आले आहे। धरण परिसरात अजूनही पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे। स्थानिक प्रशासनाने भाविक व नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन केले असून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।